गाईज आज आम्ही ठरवलं होतं की एक चॅलेंज व्हिडिओ करणार. सो हा म्हणला की आपण हॉलमध्ये झोपूया म्हणजे लवकर उठू आणि व्हिडिओ स्टार्ट करू. तर आता 11 वाजत आलेत A few moments later. नमस्कार मंडळी. आज आम्ही एक नवीन फूड चॅलेंज घेऊन आलो आहे. तर या चॅलेंज असं असणार की आम्हाला पूर्ण एंटायर डे सेम कलरचं फूड खावं लागणार आहे. ते पण आहे रेड कलरचं फूड. तर हे चॅलेंज आहे रेड फूड चॅलेंज. तर आम्ही फुल डे रेड कलरच खाणार आहे आज सगळं. तेही ब्रेकफास्ट लंच डिनर सगळं रेड कलर मध्ये. ब्रेकफास्ट ऑलरेडी 12 वाजवले ते आम्ही चॅलेंज सुरू करायला. ठीक आहे, तर आपण ब्रंच करूया. हे काय आहे? रेड खारीक. मला तर काय आवडली नाही. अरे हेल्दी आहे, खा. ठीक आहे आता चॅलेंज साठी. अच्छा, तर गाईज ब्रेकफास्ट तर नाही आता खूप लेट झालं, पण आम्ही डायरेक्ट लंच करणार आहे. बघूया लंच मध्ये काय खाता येईल रे. चला चलो लंच की तयारी करते. मग काय लंच मध्ये? लंच नाही रे, ब्रंच. ब्रंच मध्ये आपण खाणार आहे कोरियन रामेन. तर मी कुक करणार आहे, बघूया आपण. मॉडर्न खूप सो हे रेड कलर मध्ये होईल. यात किमचे असते तर मग आय थिंक होईल हे रेड. ठीक आहे, चलो ट्राय करते. मी खूप चांगला शेफ आहे. मी इकडे दिलेलं वाचून करणार नाही, माझ्या मनाने करणार आहे. चलो कट करते. हो आय सी. पाणी लागेल का अजून? नाही ठीक आहे. आय थिंक लागेल रे. एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी. दिस इज रामेन गाईज. त्यामध्ये आपल्याला भेटलंय व्हेजी आणि किमची. ओके, तर व्हेजीज आपण डायरेक्ट टाकूया आणि किमची पाहिजे तशी आपण चवीनुसार ऍड करूया. रामेनचा असा काही प्लॅन नव्हता, बट मी कालच केड रामा रिलेटेड व्हिडिओ बनवला आणि आताच ऑर्डर केलं ब्लिंकिटवरनं आणि आम्ही रामेन खाण्याचं ठरवलं. तर जी व्हेजीज आहे ना ती पाणी उकळल्यावर लगेच टाकून द्यायची आणि किमची नंतर बाउल मध्ये घेतल्यानंतर आपण पाहिजे तशी घ्यायची. हो आय सी. व्हेजीज मध्ये काय काय बघू. हो खूप टेस्टी दिसतंय. हे एक ऑप्शन. तर रामेन मध्ये 2 ऑप्शन होते. हा जो तुला आवडलाय आणि हा जो आहे ना तो माझ्या आवडीचा. तर तो फक्त मीच खाणार आणि हा तुझ्यासाठी. लास्ट टाइम ट्राय केला तर मला चालेल हा वाला. ठीक आहे चालेल, मी तुझ्यासाठी बनवून देतो. तू माझ्यातलं खायचं नाही. तर गाईज एक सफिशियंट नाही होणार म्हणून आम्ही 2 घेतलं, पण दोन्ही सुद्धा असे वेगवेगळे पॅकेट घेतले. तुम्ही हे ट्राय केले का? यातल्या दोन्हीतलं तुम्हाला कोणतं बेस्ट वाटलं नक्की कमेंट करून सांगा. तर हे तर ऑलमोस्ट होतच आले आता आणि हे सुद्धा बनवतो आणि नंतर तिकडे भेटू. A few moments later. गाईज हे रेडी झाले. काय क्रेझी दिसतंय रेड एकदम. आणि दुसरं पण ऑलमोस्ट होतच आले. हे आम्ही असं थोडं एस्थेटिक वाडग्यामध्ये काढण्याचं ट्राय केले. होप सो. 2000 years later. क्या बात आहे भाई. हे माझं आहे आणि हे अवनी. आणि त्यासोबत एक कोक सुद्धा आहे. हे रेड नाही आहे बट रेड कलरची बॉटल आहे. सो गाईज लेट स्टार्ट. स्टार्ट करते. खाण्याची वेळ आहे. तर आता हे टेस्ट करूया आणि आपण रेट पण करूया कोणतं बेटर आहे. माझं मी रेट करेल, तुझं तू रेट कर. क्या वाटतं? स्पायसी आहे. ती तुझी चॉईस, ही माझी चॉईस. हे पण खूप हे सुंदर टेस्ट कर आहे. ना एकदा. हे पण खूप सुंदर आहे. हे पण मी ट्राय करतो एकदा परत. हे टेस्ट कर ना. मी तुझं टेस्ट करते. अरे टेस्ट रेटिंग देऊया आपण. हे ना म्हणजे टेस्टी आहे बट खूप स्पायसी आहे. खाऊ ना. खाऊ का? खूप जास्त तिखट आहे. ज्यांना तिखट आवडत असेल ना त्यांनी ते ट्राय करा आणि ज्यांना तिखट नसेल आवडत तर त्यांनी हे नॉर्थचं हे शूट. ऐकून घे, मी तुला काय सांगतेय. ते जे ब्लॅकवाला पुडा होता ना तो मी यात काढलाय आणि जे तू म्हणला होतास ना मला की हे मी खाणार आहे, मी शेअर नाही करणार, ते हे आहे ॲक्च्युली. तर हे तुझं आहे आणि हे माझं आहे. जे तू म्हणलास ना मी शेअर करणार नाहीये माझं, हे तुझं. टूटा टूटा एक परिंदा ऐसे टूटा जो जुड़ना पाया. ये क्या हो गया भगवान मेरे साथ. ठीक आहे. गाईज हा कसं म्हणला होता की मी शेअर नाही करणार आहे आणि मी मुद्दाम आहे ना वेगवेगळ्या ह्याच्यात काढलं. तो म्हणला होता की माझं यामध्ये काढ, बट मी तरी पण ह्याच्यामध्ये काढलं जस्ट टू सी.
आणि ना गाईज कोई नहीं गाइस, ट्राई करेंगे फिर. आणि गाईज काय झालं, हे जे आहे ना ब्लॅकवालं, तर लास्ट टाइम मी तर कमी किमची टाकली होती, पण थोडंसं रेड दिसण्यासाठी मी अख्खं पॅकेट टाकलंय. तरी पण एवढं मस्त लागतंय ना, असं ओव्हर स्पायसी नाही. हे ह्या दोन्हीच्या कम्पेअरमध्ये हे तर ठीक आहे, एवढं नाही तुझ्यासोबत वाईट. ठीक आहे, मी खाते हे. हे जे नॉर्ज आहे ना, हे खूप जास्त चांगलं आहे. नॉर्मल आहे, घाम येत आहे मला. भाई साहब, काय तिखट आहे. मला ना आजकाल स्पायसी खायला म्हणजे असं नाही का आवडतंय, तर मग हे खूप अति स्पायसी लागतंय, बट ठीक आहे, खाते मी. ब्रंच तर आमचं खूप सुंदर होत आहे. घाम येत आहे, ठीक आहे, बट चांगलं होत आहे. मी तुझं हे एक्सचेंज केलंय. मी स्पायसीवालं खातीये, मी तुला नॉर्मल दिलं. याबद्दल काय म्हणायचं तुला? मी फक्त एवढंच म्हणेल, बायको असावी तर अशी. तर काहीच हे आम्ही संपवतो आणि आपण भेटूया नेक्स्ट रेड फूडमध्ये. ते तिखट नसेल ना? ते दुसरेवाले नूडल्स ना इतके जास्त तिखट होते. अवनीनं खाल्ले तर तिला खूप जास्त तिखट लागले, तर तिच्यासाठी मी आईस्क्रीम घेऊन चाललोय. इतना तो बनताय गाईज. आणि तिचे जे होते ना खूप जास्त स्पायसी नूडल्स आहे. ज्यांना स्पायसी आवडत असेल त्यांनी हे नक्की ट्राय करा. आईस्क्रीम पिंक कलरचं आहे, पण तुम्ही रेड समजून घ्या. वाव, खरंच लय गरज होती मला याची. आणि गाईज ह्या चॅलेंजची वाईब मॅच करण्यासाठी आम्ही असं रेड आउटफिट घातले. क्या बात आहे. अरे एवढं तिखट लागलं होतं ना, मला असं झालं होतं की गोड, मी तेच विचारत होते, गोड माझ्या आईस्क्रीमचं लक्षातच नाही. काही जरी झालं ना, आज फक्त आणि फक्त साऊथ मूवी बघायचा क्या. आणि के ड्रामा. A few moments later. भूक लागली रे खरंच. 4 वाजत आले आणि मला खूप जास्त भूक लागली आता, कारण की तर आता आम्ही दुपारी खाल्लं होतं. आपल्याकडे रेड काय आहे आता? थांबा, मी घेऊन येते रेड. सो गाईज आता आम्ही हे ऍपल खाणार आहे, रेड. ठीक आहे, तर चला. पण त्यामध्ये तर वाईट आहे ना ते. अरे बघ, वरच्या साईडनी रेड आहे ना. ठीक आहे. फुल प्रिपेरेशन या. A few moments later. सेम कलरच्या फूडमध्ये फुल डे सर्वाईव्ह करणं थोडंसं अवघड आहे, बट होऊ शकतं. म्हणजे खूप विचार करावा लागतो आपल्याला काय खायला पाहिजे आता नेक्स्ट. आणि ना एक प्रॉब्लेम होतोय, मग अशी ॲपल खाल्लं तरी नंतर मला असं वाटतं की यार हे मधून तर व्हाईट आहे, बट वरच्या साईडनी रेड आहे ना, तर ते पण थोडं कन्फ्युज होतं. आणि आता सुद्धा असंच एक आयटम आहे, मे बी तुम्ही कमेंट्समध्ये म्हणाल की हे सुद्धा व्हाईट आहे. खूप जास्त विचार करावा लागतो काय खायचं रेड काय नाही. पॅकेट आहे. मी बोलूया खूप जास्त विचार करावा लागतो, अरे काय खायचं काय नाही. तर आता आम्ही आणलंय बालाजी वेपर्स. ठीक आहे, रेड कलर. रेड कलरचं पॅकिंग आहे. आता येल्लो वगैरे बोलू नका. नाही, हे ॲक्च्युली असं थोडंसं रेड आहे, म्हणजे हे ना टोमॅटो फ्लेवर आहे ना, तर ते त्यामुळे कसं आहे. टोमॅटो फ्लेवर तुझा आवडीचा आहे ना. आणि ना पूर्ण चॅलेंजमध्ये तुम्हाला ना मी खातानाच दिसत असू, बट ॲक्च्युली असं आहे की म्हणजे चॅलेंजच खाण्याचं आहे. आणि जे पण खातो ना थोडं तर त्याने असं पोट भरल्यासारखं वाटत. रोजचं जेवण कसं असतं आपलं तसं खाण्याची चॅलेंज आहे ना, डेली व्हायला पाहिजे. म्हणजे रोजच्या पेक्षा जरा वेगळं वाटतं आज, की असं वेगवेगळं खायला भेटतं. तर गाईज या चॅलेंजसाठी आम्ही एक दिवस आधीच डीमार्टमधनं हे सगळं शॉपिंग केलं होतं. रेड कलरचं जमेल तेवढं फूड घेतलं होतं. तर हे व्हिडिओ एक दिवस आधी शूट केलेला आहे, तुम्ही यामध्ये ती क्लिप ॲड केली. आणि ना चॅलेंज होतं म्हणून नाही तर आम्ही नूडल्स वगैरे जास्त खात नाही. तर चिप्स नंतर आता आम्ही रेड कलरचं ज्यूस घेतोय, मिक्स फ्रूट ज्यूस. मस्त लागतोय. कलर माहीत नाही, बट पॅकेटचा कलर इकडे पण रेड आहे. रेड. मस्त साऊथचा मूवी बघितलाय. इकडे काहीतरी वेगळं चालू दिसतंय, बघूया तर काय चालू. काय चालू आहे? हा हा मँगो येल्लो कलर आहे. खाल्ला नाही मी, फक्त वॉश करत होती. वॉच काय स्टार्ट करत होती. सॉरी. मँगो रेड कलर. व्हॉट इज दिस यार.
अवनीला एक बल्क ऑर्डर आली होती, तर त्यासाठी आम्ही DIYमध्ये आलो होतो. तर तिथे आम्ही ऑर्डरचं सामान वगैरे घेतलं आणि इथं आल्यानंतर ना ॲस्थेटिकच्या नावाखाली दुसरंच काहीतरी बघणं चालू होतं. हे सगळं एक्स्ट्राचं शॉपिंग आणि ऑर्डरचं सामान घेऊन निघालो आम्ही. वाव, किती क्यूट आहे. गाईज मला ना फक्त पॅकेजिंग मटेरियल घ्यायचं होतं जरा, बट तिकडे ना इतके क्यूट गोष्टी आहेत ना, तर मला सगळं बघावं असं वाटलं होतं. या सगळ्यामध्ये ना खूप जास्त उशीर झाला होता आणि खूप भूकही लागली होती. मग आम्ही तिथे जवळच मानकर होतं तर तिकडे गेलो. आणि इकडे काय खाणार रेड? डोस्यामध्ये जास्त ऑप्शन आहे. इकडे ना रेडमध्ये जास्त ऑप्शन नाही आहे, तर आम्ही इकडे पावभाजी घेतली विथ मसाला पाव, तर ते कम्प्लिटली रेड दिसत होतं. तर असं आम्ही तिकडे खाल्लं आणि त्यानंतर आम्ही निघालो तिकडे. असं काही प्लॅन नव्हता गाईज. ॲक्च्युली रात्रीच्या जेवणामध्ये आम्ही असं ठरवलं होतं की बीटरूट वगैरे असेल ना, तर त्याची पोळी किंवा भाकरी असं काहीतरी करणार, मग ते रेड होईल. बट आम्ही बाहेर गेलो होतो आणि तिकडनं यायला खूप उशीर झाला, जवळपास 9:30-10 वाजले. तर मग आम्ही बाहेरनंच खाऊन आलो. नाही तर मग ते पण एक बघायला भेटलं आणि असतं. तिथे त्याने सुद्धा आम्ही ना चॅलेंज कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये. तिथे सुद्धा आम्ही रेड कलरचंच खाल्लेलं आहे. येस. आणि तिकडे ना आम्ही बघितलं की बाकी असं चायनीजमध्ये काही नव्हतं, कारण की आम्ही दुपारी पण ते खाल्लं होतं, म्हणून आम्हाला चायनीज खायचं नव्हतं, काहीतरी वेगळं बघायचं होतं. तर मग आम्ही तरी पण ट्राय केलं की रेडच खाणार. आणि तुम्हाला कळलंच असेल व्हिडिओमध्ये काय खाल्लं. ब्लॉगिंग वगैरे आम्ही फर्स्ट टाइम स्टार्ट केले आणि फ्रँकली हा तर फर्स्टच व्हिडिओ आहे आमचा की ज्यात आम्ही असं डिरेक्टली बोलतोय वगैरे. ह्याच्या आधीचा होता, पण हा चॅलेंजवाला फर्स्ट आहे असा. आणि त्याच्यामध्ये कसं झालं की बाकी व्हिडिओमध्ये आपल्याला काहीतरी शेअर करावं लागतं, बोलावं लागतं, आणि ह्या व्हिडिओमध्ये असं होतं की फक्त खायचं आणि दिवसभर नुसतं खायचं होतं. आणि फक्त एक होतं की विचार करावं लागायचं की रेड कलरचं अजून काय असेल, काय खाता येईल. तर मजा आली. व्हिडिओमध्ये तुम्ही सजेस्ट करा की आम्ही कोणत्या कलरचं खाऊ वगैरे. आणि खरंच छान वाटतं, काहीतरी एक्सपेरिमेंट केल्यासारखं वाटतं हो ना. आणि मी तुझ्यासाठी काहीतरी घेतलंय अजून. काय? रेड? हो, डार्क चॉकलेट. ते पण रेडमध्येच आहे. वाव. आणि मी माझ्यासाठी आणलंय मिल्कशेक रेड. तर एंड आम्ही हे खाऊन रेड करणार आहे नसणार आहे, दिवसाचा. पिंक असेल, पण चालतं, एकच फॅमिली. चालतंय. तर गाईज असा होता आमचा ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि तर आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि थोडंफार मिस्टेक्सही झाल्या आहेत तर ते पण समजून घ्या. आम्ही बिगिनर आहे तर मिस्टेक होणारच. आम्ही असं शिकत मस्त ब्लॉग बनवू. येस. ओके देन, बाय. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.